एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. दादा चलो जल्दी, चलो फास्ट चलो. वो बाइक पे मुलगा जा रहा है ना, उसके मागे मागे चलो. कोण आहे तो? अगं बाई, मराठी आहेत का तुम्ही? अहो मुलगाच हो माझा, म्हणजे जन्म नाही दिला मी, पण पोटच्या पोरासारखाच आहे. रुसलाय हो माझ्यावर, तर जरा रुसवा काढायचा. चला लवकर, बोलू नका. काय वडलं तसं येतात मुलं, काय माहिती. नका ना प्रवचन देऊ. काय सांगू दादा तुम्हाला, अहो कलियुग आलंय. मुलं कसली आयाच त्रास देतात पोरांना. चला, अहो तो बघा तिकडे, तिकडे उजवीकडे गेला बघ. हा घ्या 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 घ्या. काय ग बाई, या पोराचं काय करू मी, असं समजावू. एक संपत नाही, दुसरं सुरू होतं. कसला कसला काळज्या करायच्या. हा दादा जाऊ दे, जाऊ दे, सरळ जाऊ दे, सरळ जाऊ दे. वा, उत्तम. आमरस, पुऱ्या, 2 भाज्या, लोणचं, पापड, आमटी, भात. वा निलिमा, वा. जुन्या घरातले दिवस आठवले मला अगदी, हो ना रे? हो ना. खूप दिवसांनी ताट असं भरलेलं दिसलं. एरवी नुसती एखादी भाजी, मिष्टान्न तर नसतंच हल्ली. ही माझी खरी सून. नाहीतर त्या स्वानंदीच्या काटकसरीमुळे जेवणाची मजाच निघून गेलेली होती, हो ना रे? हो ना, मलाही असंच वाटतं. आणि घरातली मोठी सून असल्यामुळे आधीचं सगळं परत आणणं हे माझ्याच हातात आहे. स्वानंदी नवीन आहे ना, तिला माहिती नाही आपल्या घरातल्या पद्धती अजून. अगं हल्ली बचत करतोय ना आपण. नाही म्हणजे तुला आपल्या घराबद्दल, आईबाबांबद्दल जे वाटतं ना, तेच स्वानंदीलाही वाटत असणार. पण बचत महत्वाची आहे, नाही का? बघा, हो गॅस बारीक केला ना. हो हो. एकदम झालाय बेत. अरे ये. आलात पण तुम्ही? हा सॉरी, जरा उशीर झाला मला. आणि इंद्रनील कुठे? नाही आलेत का ते? मग त्यांनाही कदाचित ऑफिसमधनं यायला उशीर होणार असेल. अगं असं कसं? पण भेटला ना तुला तो? नाही, मला भेटायला येणार होते का? तर काय म्हणू मी, तुला भेटायला म्हणून पाठवलं होतं मी त्याला. शपथ घातली होती म्हणून यायला तयार तरी झाला होता अगं तू. अगं आईने देवासमोर साखर पण ठेवली होती, भाऊजी तुला भेटायला येणार म्हणून. हो ना. मग कुठे गेले? मला क्लास जवळ कुठेच दिसले नाही. देवा, कुठे गेला असेल हा मुलगा?
आधीच त्याला इतकं टेन्शन आहे ना, मला काळजी वाटते. ललिता एवढी पॅनिक होऊ नकोस. निरंजन फोन आहे. हो. जरा लाव इंद्रनीलला फोन. हा दादा, काय रे, काय झालं? अरे तिकडे काही झालं नाहीये. मला निरंजन, मला तरी मी बोल. आईशी बोल, आईशी बोल. हॅलो इंद्रनील, कुठं आहेस तू? तुला शपथ देऊन पाठवलं होतं ना स्वानंदीच्या क्लासमध्ये, तिला घेऊन बाहेर जा म्हणून सांगितलं होतं ना. ऐकलं नाहीस ना तू माझं? झालं तुझं, आता बोलू का मी? अरे मग माझी सून बिचारी एकटी कशी काय आली घरी? आई मी तिकडे गेलो होतो, पण तुझ्या बिचाऱ्या सुनेने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. म्हणजे मी घरी आलो की बोलतो, मला आता मिलिंद बरोबर बाहेर जायचंय, मला उशीर होईल, तू जेवायला वाट बघू नकोस माझी. अरे तू आल्याशिवाय कसं? तू आधी घरी ये. आई तुला शपथ आहे माझी, तू जेवून घे, माझी वाट बघू नकोस, मला उशीर होईल प्लीज. इंद्रनील, बर बघते मी, पण तू लवकर घरी ये, उशीर नको करू फार. बाय. बंद कर. काय म्हणाले? मलाच विचारतेस काय म्हणाले? तो तुझ्या क्लासमध्ये आला होता आणि तू त्याच्याकडे न बघताच कशी काय निघून आलीस स्वानंदी? नाही, मला खरंच नाही दिसले ते. मग लक्ष कुठे होतं तुझं? मला संपदा ताई भेटली होती. कदाचित तिला बघून निघून गेले असतील. स्वानंदी, काय म्हणू ग मी आता? हं? मला ना काळजी वाटते, जीव तुटतो ना, म्हणून मी सगळ्या गोष्टी करते. तू आणि तुझं नशीब. तुला सगळ्यांपेक्षा जर तुझी बहीण महत्वाची वाटत असेल तर मी तरी काय म्हणणार ना ग? नाही आई, मला ह्यांच्यापेक्षा ताई महत्वाची नाहीये, पण म्हणून ती अचानक समोर आल्यावर तिच्याशी बोलायचं पण नाही, हे कसं शक्य आहे? याच्यावर मी तरी काय म्हणू न ग स्वानंदी? मला एवढंच वाटतं, जे झालं ना ते चांगलं झालेलं नाहीये. असं सगळं व्हायला लागलं ना की खट्ट होतं ग मन. आई, आई तुमचं जेवण बाकी आहे. नको ग निलिमा, सगळ्या प्रकरणाने तोंडाची चवच गेली. कालची वाटते का मला इंद्रनील? आई, बाबा तुम्ही तरी जेवून घ्या, मी बोलते आईशी. नको, ते नाही जेवणार, ओळखतो ना तिला. स्वानंदी, अगं स्वतःसाठी नाही, निदान ललितासाठी तरी इंद्रनीलची नीट वाग. तिचा जीव आहे ग त्याच्यावर. बाबा, आता कशाला एवढी रडतेस? इतक्या दिवसांनी छान गप्पा मारत आई जेवत बसल्या होत्या, पण तू विघ्न आणलंस. निलिमा, काय झालंय तुला? काय बोलतेस तू? कळते का तुला? तुम्हाला नाही कळणार. सुनेच्या ना काही मर्यादा असतात. मी त्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीयेत ना, म्हणून नाही कळणार तुम्हाला. वहिनी, भाऊजी, हे माझा फोन काही घेणार नाही, प्लीज तुम्ही तुमच्या सेलवरनं फोन लावता का? हो.
हा दादा बोल. हा अरे उचलला का? मी बोलते ना हो. प्लीज. हॅलो. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. प्लीज 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 फोन कट करू नका. मला माहितीये तुम्हाला माझा राग आलाय, पण मी खरंच सांगते, ताईला मी नव्हतं बोलावून घेतलं. ती अचानक माझ्या समोर आली आणि अचानक समोर आल्यावर मला बोलावं लागलं. बहीण आहे माझी आणि ती ऑलरेडी एवढ्या टेन्शन्स मध्ये, मी तिला अवॉइड करून तिला हर्ट नाही करू शकत. बरोबर आहे, ती बहीण आहे, तू तिला दुखवणार नाहीस नाही का? मी काय नवरा आहे, मला हर्ट केलं तरी चालतं हो ना? तसं नाहीये, तुम्ही समजून घ्या. तुम्ही आधी घरी या, आपण बोलू. तुम्ही घरी या आधी. मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू प्लीज फोन ठेव. मी नाही ना पुन्हा असं करणार. प्लीज. हॅलो, प्लीज तुम्ही घरी या. मला पुन्हा तू त्रास देऊ नकोस प्लीज, तुला कळतंय? प्लीज. मी नाही करणार. कट केलं का? किती दुःखी दिसतोय ग बाई. संपदाला तिकडे बघूनच त्याचं डोकं बिथरलं असणार. एक बहीण दुसऱ्या बहिणीच्या इतक्या वाईटावर असू शकते. सख्या बहिणी ना या. स्वानंदीचा जराही विचार केला नसेल संपदाने. नील क्लासला जाणार होता तेव्हा संपदा अचानक कशी पोचली तिथे. ललिताला सांगितल्याशिवाय नील कुठेच जात नाही. म्हणजे ललिताला माहित होतं की नील स्वानंदीच्या क्लासला जाणार आहे. ललिता आणि संपदाने मिळून तर हा खेळ नसेल ना केला. भयानक आहे त्या बायका. त्या दोन बायका म्हणजे ना शनी आणि मंगळाची युती आहे रे देवा. ज्या घरात जातील ना तिथे धुडकूस घालतील. हो, ललिता संपदाचा सोंगटी म्हणून वापर नसेल ना करत. हा, बरोबर. तिला हाताशी धरून स्वानंदीला घराबाहेर काढणारी. वा वा वा. शिताफतीने खेळ खेळते बया. अरे देवा. हा, काय करू मी बाळूला फोन करते. म्हणजे तिथे नेमकं काय चाललंय ना ते तरी कळेल मला. आणि स्वानंदी घरी पोहोचली की नाही ते तरी बघेल. वच्ची मावशी. हॅलो. हा वच्ची मावशी बोला. काय झालं? हा बाळू, स्वानंदी पोहोचली का रे बाळा घरी? हो आल्यात ना. हो. हा. काहीतरी सॉलिड लोचा झालाय वच्ची मावशी. अहो बाईसाहेब खूप चिडल्यात त्यांच्यावर. खूप रडत होत्या हो स्वानंदी ताई. वाटलंच मला असं काहीतरी होईल म्हणून. ए राजा, तू तिला सांभाळ रे. हा, सांभाळ तिला. मी ना जरा इकडे नील बसलाय, जरा त्याच्याशी बोलते मी. हा, पण वच्ची मावशी म्हणजे आता तुम्ही कुठे आहात? आहे मी इकडेच आहे. अरे नील आहे माझ्या समोर आणि खूप उदास बसलाय रे बिचारा. मी बोलते त्याच्याशी. तू जरा तिकडे सांभाळ. हो हो. स्वानंदी कुठे आहे? त्या गच्चीवर गेल्यात. वॉकला जाते असं सांगून गेल्यात त्या. बरं बरं, सावध राहा. काय होतं जरा उघड्या डोळ्याने बघ. हा हा, चल ठेवते बाळा, ठेव. बर. नील बाळा, काय करतोस? वच्ची मावशी तुम्ही? अरे ते लग्नाची पार्टी भेटायला येणार होती इथे. तू भेटले त्यांना, झालं बोलणं. निघत होते तर तू दिसलास मला. काही नाही, ते इथे जागेशी जरा
अटॅचमेंट आहे जुनी. टेन्शन असलं, कामाचं टेन्शन असलं की मग मी इथे येतो. काय झालं बाळा? ऑफिसचं टेन्शन असतं ना, मग जस्ट रिलॅक्स. ऑफिसचं असेल ना? हा, ऑफिसचं. इथं मोकळ्यावर बरं वाटतं नाही रे? हा, एवढा उन्हाळा आहे बघ ना, रात्र झाली तरी गारवा येतच नाही. म्हटलं आपणही बसावं याच्या बाजूला, म्हणून मी बसले. हा. ते बघ ना कसं जेवतायत बघ प्रेमाने. हो, तेच बघत होतो मगापासून. असं खातं की पंचपक्वान्न नाही जणू. एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल ना नील, तर भीक मागून आणलेलं अन्न सुद्धा पक्वान्नासारखं वाटतं. खरंय. पटतंय ना तुला? मग तरी का असा वागतोस? म्हणजे आनंदीचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी सांगायला पाहिजे तुला? साध्या संस्कारी घरातली मुलगी आहे रे ती. तुझ्या घरात जितकी संकट तिने पाहिली ना, त्या संकटाची कल्पना उभ्या आयुष्यात तिने केली नव्हती, पण तरी सुद्धा उभी राहिली तुझ्या पाठीमागे अशी, खांद्याला खांदा लावून. डगमगली नाही. तू घरी नव्हतास तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी एकटीनं पेलली. तुझी आई तर हातपाय गाळून बसली होती रे, पण आपल्या सासरची एवढीशी सुद्धा गोष्ट आपल्या माहेरी कळू दिली नाही ना त्या पोरीने. माझ्या घरी घेऊन आली सगळ्यांना, माहेरी नाही नेलं त्यांनी. तिच्या सासरचा मान सन्मान असा अबाधित राखला. आठवतं तुला त्या हॉटेलमध्ये मी वसंतरावांना घेऊन आले होते तुम्हा दोघांना भेटायला? तेव्हा सुद्धा आपल्या वडिलांसमोर आपल्या नवऱ्याचा किती मान राखला तिनं. अरे राजा, अशा मुलींना भाग्यवंतांना मिळतात रे. सगळं मान्य आहे मला वच्ची मावशी, पण मग ती संपदाला काय इतकं एंटरटेन करते? तिच्यामुळे आपल्या घरात एवढे प्रॉब्लेम्स होत आहेत. तिने आईला दुखावले. मी सांगतो की नको बोलू तिच्याशी, तरी ती का बोलते? का भेटते तिला? ती संपदाला भेटते की संपदा अचानक तिला येऊन भेटते याची शहानिशा केलीस? काढलीस माहिती? काढलीस नाही. अरे बाळा, प्रेम आणि विश्वास या अशा गोष्टी आहेत ना, ज्या दिल्या ना तर कधीच वाया जात नाही. उलट दामदुपटीनं आपल्याला परत मिळतात. काय केलंस त्या स्वानंदीच्या इतक्या मोठ्या विश्वासाचं? हा, काय दिलंस तू तिला त्या बदल्यात? का वागतोस तू तिच्याशी असं? हा, अरे बाळा बोल ना. ती निघून गेली ना नीट, तुझ्या ओंजळीत प्रेम टाकायला कोणी उरणार नाही. नाही वच्ची मावशी, असं नका बोलू. मी खूप मोठी चूक केली. मी तिला खूप दुखावलं. मी तिला सॉरी म्हटलं पाहिजे. तुम्ही चला, मी तुम्हाला ड्रॉप करतो. तिला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय तिच्याशी मला चेन नाही पडणार. चला ना. काय झालं? रे तू काय करू मी तुझं बाळा? इथून फक्त लवकर चला, मला भेटायचंय तिला. हो, चल चल चल.
आत्या तुम्ही इथे? त्यांनी समजवलं मला माझी चूक समजावून सांगितली. सॉरी, मी संपदाला बघितलं आणि माझा बॅलन्स गेला. मी खरं खोटं न करता तुला खूप बोललो. सॉरी. तुम्ही असं सारखं सारखं सॉरी नका म्हणू, मला नाही आवडत. एकदाच म्हणतो. सॉरी. गप्पा जाओ. आय लव्ह यू टू. हे का आता? आमचं सिक्रेट आहे नवीन. देव करून तुमच्या सिक्रेटला कुणाची नजर न लागो. आलास हसलास तर माझी जायची कळी कशी फुलली बघ. असं सुखात राहा. चालू द्या तुमचं सिक्रेट. मी जाते बापडी. वच्ची मावशी, काय आय लव्ह यू. गप्पा बसा. ललिता, तुझ्या मनासारखं कधी होऊ देणार नाही मी. स्वानंदीला या घरातून काढण्यासाठी संपदाचा वापर करतेस ना? आता बघ मी काय करते.